हॅलो नमस्कार मित्रांनो, मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती संदर्भात सर्व अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर बघा, जिल्हा न्यायालय भरतीमध्ये सर्व विद्यार्थी अपात्र झालेले आहे। नेमकं काय घडलेलं आहे सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड रिस्पॉन्स शीट पेंडिंगला आहे, तर ही सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येणार आहे याच्याविषयी सुद्धा सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे समोर, ती म्हणजे टायपिंग परीक्षा स्टेनोग्राफरची। तर जिल्हा न्यायालय भरती संदर्भात लेटेस्ट अपडेट आलेली आहे, ती अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करतो। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तर या ठिकाणी स्क्रीनवर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भंडारा आस्थापनेवरील लघुलेखक श्रेणी 3 या पदाकरिता भरती प्रक्रिया 2023। तर बघा, याच्यामध्ये इंग्रजी व मराठी चाळणी परीक्षेचा निकाल लागलेला आहे। काल निकाल लागलेला आहे 24 तारखेला। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा टोटल मित्रांनो 42 विद्यार्थ्यांची याच्यामध्ये परीक्षा होती। तर 42 पैकी 42 विद्यार्थी या ठिकाणी फेल झालेले आहेत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश मध्ये बघू शकता तुम्ही 42 विद्यार्थी फेल झालेले आहेत। एक विद्यार्थी फक्त त्यातील अब्सेंट होता। ठीक आहे, म्हणजे एकही विद्यार्थी याच्यामध्ये पास झालेला नाही। हे मित्रांनो जिल्हा न्यायालय भंडारा जिल्ह्याचं आहे, चाळणी परीक्षेचा आहे, सॉरी इंग्रजी व मराठी चाळणी परीक्षेचा निकाल आहे मित्रांनो। ठीक आहे, अजून 2 जिल्ह्यांचा निकाल लागलेला आहे, तो पण शेअर करतो। त्याच्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येईल याच्याविषयी सुद्धा अपडेट देणार आहे। ठीक आहे, तर त्याच्यानंतर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती नांदेडचा सुद्धा निकाल लागलेला आहे। तर याच्यामध्ये बघा स्टेनोग्राफरचा निकाल लागलेला आहे। तर यामध्ये बघा 52 विद्यार्थी होते। टोटल 52 विद्यार्थ्यांपैकी एकच विद्यार्थी पात्र झालेला आहे, म्हणजे 51 विद्यार्थी याच्यामध्ये फेल झालेले आहेत। हा निकाल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल। जिल्हा न्यायालय नांदेड भरतीचं हे आहे, स्टेनोग्राफरचा रिझल्ट आहे। त्यानंतर अजून एका जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे, तर तो जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा। स्टेनोग्राफरचा निकाल तुम्ही बघू शकता टायपिंग परीक्षेचा। तर बघा 28 उमेदवारांपैकी याच्यामध्ये सुद्धा एक विद्यार्थी फक्त पास झालेला आहे, 27 विद्यार्थी हे फेल झालेले आहेत मित्रांनो। ठीक आहे, ठीक आहे, तर हे बघितलं पाहू शकता मित्रांनो, जवळपास 3 जिल्ह्यांचा रिझल्ट आपल्याकडे आलेला आहे। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमची दुसरी रिस्पॉन्स शीट कधी येऊ शकते। तर याच्याविषयी जर अपडेट द्यायची म्हटलं तर बघा, तुमचा स्टेनोग्राफरच्या ज्या परीक्षा सुरू आहेत किंवा मित्रांनो इंटरव्ह्यू सुरू आहेत, हे जे इंटरव्ह्यू संपणार आहेत, तर बघा 30 तारखेला इंटरव्ह्यू संपणार आहेत। 30 जुलैला स्टेनोग्राफर या पदाचे इंटरव्ह्यू संपणार आहेत। याचा अर्थ असा आहे मित्रांनो की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नवीन अपडेट्स यायला सुरुवात होणार आहे। याचाच अर्थ असा आहे की मित्रांनो, तुमची जी ही सेकंड रिस्पॉन्स शीट आहे जिल्हा न्यायालय भरतीची, ती सुद्धा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या वीक मध्ये येण्याची पूर्णपणे शक्यता आहे। अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा। थँक्स फॉर वॉचिंग।